मान सन्मान सोहळा खूप महत्त्वाचा आहे, तो देखील आपण करणार आहोत आणि थेट वळणार आहोत आदर मान सन्मान सन्मान जो सर्वप्रथम केला जाईल. ज्येष्ठ नागरिक आपण पाहिले या खोपरेपाडा गावचे आणि नक्कीच आपण पाहिलं तर पाटील म्हणून आपण नेहमीच त्यांना पाहिलं गेलं. ज्येष्ठ नागरिक बुधाजी कुंभारे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण यशोचित शुभ सन्मान शाही सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हा सन्मान केला जातोय भूषणदादांच्या शुभ हस्ते. नक्कीच बुधाजी कुंभारे साहेब, नक्कीच पाटील ज्येष्ठ नागरिक. टाळ्या झाल्या पाहिजे तर प्रत्येक सन्मान होईल तेव्हा. ज्येष्ठ नागरिक आहेत विजयदीप स्पोर्ट्स कपडेपाडा संघाचे आणि नक्कीच त्यांचा आदर सत्कार सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय की सन्मान करणार आहोत जो दुसरा आदरणीय सन्माननीय राधाकिशनजी भोईर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा आपण हा शुभ सन्मान करूया भूषणदादांच्या शुभ हस्ते. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला अगदी मुलाचं सहकार्य मिळालं. हा सन्मान करतोय आपण कारण की सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं त्यांच्या मुलाच्या माध्यमातून मात्र स्पॉन्सर्स केलेत आणि नक्कीच त्यांचा सुद्धा आपण पाहतो इथे सन्मान केला जातोय. नक्कीच आपण पाहिलं तर जो पुढील सन्मान करणार आहोत या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, मॅन ऑफ द सिरीजच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर्स केल्यात आणि आज खेळाडूंवर नक्कीच पैशांची म्हणजेच पारितोषिकांची खैरात त्यांनी केली. प्रमोदजी पडवले साहेब सुद्धा उपस्थित आहेत, माजी सरपंच खोपरेपाड्याचे आणि नक्कीच त्यांचा सुद्धा आदर सत्कार सन्मान हा शाही सन्मान राकेश दादा गोवारी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचनंतर पुढील सन्मान आपण करूया. नक्कीच आपण पाहिलं तर पुढचा सन्मान आपण करतोय चांगले लेजंड प्लेयर आहेत, नक्कीच माजी सरपंच सुद्धा राहिलेत आणि आपल्या संघासाठी फिरकीची जादू नेहमीच मात्र विचारताना पाहायला मिळतात. पण थोडंसं बॅडलक होतं की काही कारणामुळे या स्पर्धेमध्ये खेळता आले नाही त्यांना. अजितदादा गोवारी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे महत्त्वपूर्ण सदस्य सुद्धा आहेत आणि नेहमीच आपण पाहिलं तर सगळ्यांना आपल्या आपुलकीने आपल्या प्रेमळ स्वभावाने जोडणारं व्यक्तिमत्व म्हणजेच अजितदादा गोवारी. दादा पडवले शुभाचा सन्मान केला जातोय. यस डेफिनेटली. त्याचनंतर आपण जर पुढील सन्मान तो करणार आहोत तर लेजंड प्लेयर्स आपण पाहिली आहे आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं तर विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघासाठी जर कोचिंगचं कार्य करत असतात. मागच्या वर्षी ॲक्शनमध्ये खेळले सुद्धा होते. नक्कीच किरणदादा पडवळे आपण पाहतोय सुद्धा उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांचा सुद्धा ते शुभ सन्मान केला जातोय. किरणदादा पडवळे खेळाडूंकडून टाळ्या वाजत नाहीये, थकलेत वाटतं जास्त. त्याचनंतर आपण बघितलं तर पुढील सन्मान या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर मग मैदान असो की खेळपट्टी आणि त्यांच्यासाठी योगदान दी लेजंड प्लेयर असतील आपण पाहिलं तर बुधाजी कुंभारे नक्कीच आपण पाहिलं त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. आणि क्रिकेट आपण पाहिलं तर अजून ते खेळत आहेत सुद्धा विजयदीप स्पोर्ट्स संघासाठी, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय राकेश दादा गोवार यांच्या शुभ हस्ते. त्याचनंतर पुढील सन्मान पुढील सन्मान आपण करणार आहोत कारण की हे मैदान पाहिलं परंतु जी क्रीज आपण पाहिली ना तर अगदी टणक आणि योग्यरीत्या बनवली आहे. रामेश्वर पाटोळे नक्कीच त्यांचा सुद्धा आपण हा शुभ सन्मान करतोय कारण की खूप त्यांनी सुद्धा चांगली मेहनत घेतली आहे. अजितदादा गोवारी नक्कीच काहीतरी म्हणतायत तिकडे. राकेशदादा गोवारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय
नंदकुमारजी पडवले आपण सुद्धा या, आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. आपण सुद्धा अथक मेहनत आणि नक्कीच आपलं सुद्धा महत्वपूर्ण सहकार्य या स्पर्धेला मिळालंय. नंदकुमारजी पडवले च्या माध्यमातून सुद्धा आपण बघितलं की या स्पर्धेला मदत मिळाली, आर्थिक सहकार्य मिळालं. दिनेश दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. मान सन्मान अतिथींचा मात्र देखील होताना पाहायला मिळतोय. पुढील सन्मान आपण मोठा सन्मान करणार आहोत, ग्रँड सन्मान, शाही सन्मान करणार आहोत संपूर्ण विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाच्या माध्यमातून. कारण की त्या व्यक्तींचं नक्कीच काम फक्त आपल्या गावासाठी नसतं तर संपूर्ण समाजासाठी असतं आणि समाजासाठी नक्कीच असा एक नेता हवा असतो ना. मी तर म्हणेन की नेहमीच सातत्याने समाजामध्ये पुढाकार घेणारी व्यक्ती प्रत्येक विभागामध्ये असायला हवी. आणि या विभागामध्ये मी जेव्हा पण आलो तर मी नक्कीच मोहन दादांना पाहतोय आणि मोहन दादांचा हा ग्रँड सत्कार केला जातोय विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी. मोहनदादा पाटील आपण पाहिलं तर नेहमीच सगळ्या माणसांना आपण पाहिलं एकत्रित जोडून आणि पुढे घेऊन जाणारी व्यक्ती, नेहमीच द ग्रेट मराठाचे संस्थापक म्हणजे द ग्रेट व्यक्ती म्हणून मोहनदादा पाटील. आपण पाहिलं दादांचा सन्मान झाला. त्याचनंतर दी लेजेंड प्लेयर फिरकी गोलंदाज आपण पाहिले तर सुरेशजी पडवले. सुरेशजी पडवले नक्कीच आणखीन एक आपण पाहिले तर लेफ्ट आर्म फिरकीचे जादू. मात्र नक्कीच विजयदीप स्पोर्ट्स संघासाठी मात्र त्यांनी अनेक वेळा ती फिरकीची जादू दर्शवली सुद्धा आणि ती लेजेंड प्लेयर म्हणून राहिले गेले सुरेशजी पडवले. दादांचा सुद्धा सन्मान केला जातो या स्पर्धेमध्ये. आदर सत्कार सन्मान सगळ्या नक्कीच पाहुण्यांचा मान्यवरांचा होताना पाहायला मिळतोय. तर नक्कीच आपण पाहतोय हा पाहुण्यांचा मान सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढील सन्मान आपण पाहिलं तर पुढील सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पूर्ण केली आणि ग्राउंडमध्ये नक्कीच मेहनत सुद्धा भरपूर चांगली केली. या स्पर्धेसाठी आपण पहिलं मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बॅट स्पॉन्सर्स केली आमचे भावेश भोईर. ते सुद्धा आपण पहिले एक चांगले आक्रमक खेळाडू सुद्धा आहेत आणि नक्कीच दादांचा सुद्धा आपण शुभ सन्मान करूया. त्यांच्याकडून बॅट सुद्धा स्पॉन्सर झाले या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी. त्यानंतर नक्कीच पुढचा सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर पाण्याची व्यवस्था देखील केली आहे. भूषण दादांचा नक्कीच आपण पाहिलं तर या संपूर्ण आयोजनासाठी अगदी सिंहाचा वाटा होता आणि नक्कीच भूषण दादांचा सन्मान देखील केला जाईल. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मोहन दादांच्या सोबत भूषण दादांना देखील आपण सातत्याने पाहतोय आणि कोपरेपाडा संघासाठी नक्कीच आपण पाहिलं की कोपरेपाडा गावासाठी नक्कीच पुढे एक पाऊल पुढे भूषण दादांचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि भूषण दादांचा देखील हा सन्मान केला जातोय. नुकतंच मंचावर आपण बघितलं तर आगमन झालंय हेमंत दादा पडवले. त्यांचा सुद्धा लगेचच आपण सन्मान करणार आहोत. हेमंत दादा आपण सुद्धा पुढे या, आपला सुद्धा शुभ सन्मान करतोय आम्ही. आशिष शुभ असे हेमंत दादांचा आपण हा सन्मान करतोय. हेमंत दादा पडवले आपण पाहतोय नुकतंच त्यांचं शुभागमन इथे झालंय.
आर्थिक सहकार्य सुद्धा त्यांच्या माध्यमातून मिळाले आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान मात्र इथे केला जातोय. त्याचनंतर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं सन्मान चिन्ह स्पॉन्सर्स केलेत सन्माननीय पंकज भोईर, त्यांचा सुद्धा आपण शुभ सन्मान करूया. या स्पर्धेसाठी आपण पाहिले की सन्मान चिन्ह स्पॉन्सर्स केले तर पंकज भोईर दादांनी आणि दादांचा सुद्धा सन्मान केला जातोय. त्याचनंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं ज्या ट्रॉफीज आपण पाहिले प्रथम द्वितीय क्रमांकाचे स्पॉन्सर्स केलेत राकेश दादा गोवारी आणि आशिष दादा भोईर, नक्कीच दोघांचा सन्मान केला जातोय. दोन व्यक्तींच्या माध्यमातून आपण पाहिलं प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर्स झाली आहे. थँक्यू डीजे. यस डेफिनेटली आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये स्कोररची भूमिका देखील पूर्णपणे जबाबदारीने पार पाडली आहे. आमचे स्कोरर म्हणजे मिस्टर राज. यस डेफिनेटली राज आपण पाहतोय त्यांचा सुद्धा आपण सन्मान हा करूया. राज आपण पाहिलं त्यांनी नक्कीच चांगली स्कोरिंग केली या स्पर्धेमध्ये. आमच्या सोबत नक्कीच आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि त्यांचा देखील सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पुढील सन्मान करूया. या स्पर्धेमध्ये चांगलं अंपायरिंग केलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन चे अंपायर म्हणून त्यांची निवड म्हणजे संतोषजी कोम असतील आणि जयेंद्रजी वाघे या दोन अंपायर्स. संतोष कोम आहेत इथे आणि नक्कीच त्यांचा देखील हा सन्मान केला जातोय. बुधाजी कुंभार यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते संतोषजी कोम यांचा आपण सन्मान करा. संतोषजी कोम चांगली अंपायरिंग केली. दुसरे अंपायर मात्र नक्कीच काही कामानिमित्ताने गेले आहेत. परंतु त्यानंतर आमचे आपण बघितलं की आमचे डीजे ऑपरेटर महेंद्र पवार पोहोचवली गेली ऐकवली गेली आपल्याला. नंदकुमार दादा पडवले नक्कीच आपल्याला विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करा. डीजे आमचे ऑपरेटर महेंद्र पवार. त्याचनंतर जी स्पर्धा आपण पाहिली प्रत्यक्षात या मैदानावर पाहिली आहे, परंतु ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित केली आहे. BTC आहे नक्कीच ह्या चॅनलवर प्रसारित केली, परंतु ते प्रसारित करण्याचं कार्य कोणी केलं तर DBN लाईव्हच्या माध्यमातून डीप बिलीफ नेटवर्क आणि डीप बिलीफ नेटवर्कची टीम आपण पाहिली आहे. DBNची टीम आहे नक्कीच आणि त्या टीमचा नक्कीच सन्मान केला जातो. हेमंतदादा पडवले यांना विनंती करतोय, हेमंतदादा या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करा. DBNची टीम डीप बिलीफ नेटवर्क सन्मान केला जातोय DBN टीमचा.
त्याच नंतर आपण बघितलं तर जवळजवळ 3 दिवस या स्पर्धेमध्ये आमच्या सोबत चांगली कॉमेंट्री केली आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम पायगाव विजयजी भोई यांचा सुद्धा सन्मान केला जातो भूषण दादांच्या शुभ हस्ते. विजय भोई नक्कीच चांगले समालोचक आणि नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या पॅनलवर नेहमीच त्यांचा आवाज हा नक्कीच आपल्याला ऐकायला मिळत असतो आणि विजयजी भोईंचा जर सन्मान पाहायला मिळतो. या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर 3 दिवस अथक मेहनत अथक परिश्रम म्हणजेच ज्या गोष्टी हव्या होत्या नक्कीच इथपर्यंत पोहोचवल्या की नाही. आणखीन काही गोष्टी जेव्हा जेव्हा मदत लागली तेव्हा ते मदत मात्र आपल्याला केली आहे. चेतन दादा पडवले आपण सुद्धा या आपला सुद्धा शुभ सन्मान करतोय आम्ही. चेतन दादांचा सुद्धा आपण हा सन्मान करतोय कारण की ऑर्गनाइजमेंटमध्ये आपण बघितलं तर एकाची भूमिका नसती आहे सगळ्यांची असते आणि त्यामध्ये योगदान चेतन दादांनी सुद्धा दिलं. दादांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण हॅलो त्याचनंतर आणखी एक सत्कार या ठिकाणी राहिलाय. या संपूर्ण आई महामाई चषकामध्ये सर्वांना हसवण्याचं काम केलंय ते म्हणजेच आमचे सहकारी समालोचक मित्र जयेशजी डुकले. अतिशय जबरदस्त कामगिरी त्यांनी केलंय या आई महामाई देवी चषकामध्ये. त्यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातो आणि हा सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय भूषणदादा पडवले यांना विनंती करतोय हा सन्मान जयेश डुकले सरांचा आपण करायचा आहे. मायेची शॉल त्याच्यानंतर या स्पर्धेचं हे सन्मान चिन्ह देऊन जयेश डुकले सरांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं. तर नक्कीच मी विनंती करतोय की जी विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाच्या माध्यमातून स्पर्धा ऑर्गनाइजमेंट केली आहे त्याच्यामध्ये संपूर्ण संघाची मेहनत होते आणि नक्कीच संपूर्ण संघाला मी विनंती करतोय की आपण या संपूर्ण संघाचा आपण एक सन्मान करूया. या संपूर्ण संघ नक्कीच आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन मोहन दादांना नक्कीच आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण संघाचा आपण सन्मान करा विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाचा. कारण की जे ऑर्गनाइजमेंट मात्र त्यांनी केलं आहे परंतु मेहनत मात्र नुसतं बोलणं आणि करणं आपण बघितलं तर भरपूर या दोन गोष्टीमध्ये मोठा फरक आहे. परंतु मात्र तो फरक आणि ती गोष्ट मात्र सत्यात उतरवून दाखवली आहे विजयदीप स्पोर्ट्स संघाने. नक्कीच नक्कीच डीजे थोडं थांबवते तुम्हाला. त्यानंतर आणखीन एक आपण सन्मान करणार आहोत विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघ. सांगितलं तर नक्कीच आपण पाहिलं तर हे सिनियर खेळाडू होते परंतु ज्युनियर खेळाडू अजून येत आहेत. ज्युनियर खेळाडू म्हणजे बच्चा पाटी आपल्या यावर या लगेचच या आपला सुद्धा सन्मान केला जाईल कारण की आपण सुद्धा भरपूर मेहनत घेतली बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेले लगेच आणून दिले आणि नक्कीच सगळ्यांचा सन्मान केला जातो. या आज मला वाटते बच्चा पार्टी थोडीशी नाराज असेल कारण की आज बक्षिसं नाही मिळालेत त्यांना पण काल मात्र प्रत्येकाने बक्षिसं मिळवलीत. आमच्या बच्चा पार्टीचा देखील सन्मान केला जातोय. नक्कीच कॅमेऱ्याच्या समोर बघा बच्चा पार्टी बोला आई महामाई देवी की हा नक्कीच. आणि त्यानंतर आपण सन्मान नक्कीच झाला आहे परंतु
नक्कीच पाहिलं तर आणखीन आभार व्यक्त करायचे डीजे आभार व्यक्त करायचे आहेत कारण की फक्त इथपर्यंत नाही आहे महिला मंडळ सुद्धा आहे तिकडे की त्यांनी सुद्धा भरपूर आम्हाला सहकार्य केलं उद्घाटन सोहळ्याप्रसंगी असो की मग इतर काही मदत लागली आणि नक्की त्यांचं सहकार्य मिळालं त्यांचे सुद्धा अगदी मनापासून आणि हात जोडून आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे एकदा नक्कीच आता आपण पाहिला तर मान सन्मान सोहळा सत्कार सोहळा झाला जर कोणाचा चुकून मान सत्कार सन्मान सोहळा राहिला असेल तर मात्र नक्कीच क्षमा मागतोय आणि नक्कीच आपण बघितलं या स्पर्धेबद्दल आणि नक्कीच ज्याप्रमाणे खेळ केला आणि त्या खेळाबद्दल आणि नक्कीच आणखीन काही मार्गदर्शन मी करण्यासाठी विनंती करेन द ग्रेट मराठाचे संस्थापक नेहमीच मोहनदादा पाटील यांना नाही मोहनदादा नक्कीच नाही म्हणतायत आणि त्याचा माजी सरपंच सन्माननीय प्रमोदजी पडवले साहेबांना विनंती करेन की नक्कीच मार्गदर्शन करा विजयदीप स्पोर्ट्स खोबरपाडा संघाला देखील आणि इतर खेळाडूंना देखील हॅलो सगळ्या व्यासपीठावर सर्व मंडळी प्रतिष्ठित मंडळी तसंच विजयदी स्पोर्ट्स खोपरेपाडा त्यांचं मनापासून स्वागत करेन कारण त्यांनी चांगली ही टुर्नामेंट हे केले तसंच जे खेळाडू आलेले आहेत बाहेरून वसई बोला किंवा तुमच्या विरारवरून बोला किंवा अर्नाळा बोला कर्नाला बोला सॉरी चांगलं टुर्नामेंट बघायला मिळाली आणि ह्या समाजामध्ये पण असे खेळाडू आहेत मी नाव घेऊन सांगेन तो कर्नाळ्याचा रुपेश चांगली फलंदाजी केली त्यांनी तसंच आपला आझाद स्पोर्ट्सचा आपला किरण वारी चांगलं एकदम मस्त चांगले परफॉर्मन्सचा मी खेळ बघितलेला आहे बऱ्याच ठिकाणी बघितलेला आहे त्याचे वडीलसुद्धा अगोदर यायचे इथे या ग्राउंडवर बऱ्याच वेळा खेळायला आलेले आहेत आमच्या वेळेस पण खेळायला आलेले आहेत आणि चांगली टुर्नामेंट यशस्वीता पार पडलेली आहे धन्यवाद विजयजी स्पोर्ट्स खोपरेपाड्याचे तसंच आपले पंच म्हणून जी भूमिका बजावलेली आहे भावेश भोईरने ही चांगली म्हणजे मी आल्यापासून मी बघत होतो ग्राउंडवर कंटिन्यू तो म्हणजे पंच होतेच असं नाही आहे पण बऱ्याच वेळा त्यांनी त्या मॅचेस आणि चांगलं डिसिजन वगैरे पण हे केलं त्याचं पण मी आभार मानतो आहे धन्यवाद नक्कीच आपण पाहिलं तर इथे मार्गदर्शन नेहमीच चांगलं मिळालं आहे आणि आता आपण वही की आतुरता आहे परंतु भरपूर काही आणखीन शिल्लक सुद्धा आहे ते काय शिल्लक आहे कारण की सामनावीराचा पुरस्कार कॅश प्राईज सुद्धा शिल्लक आहे ते सुद्धा आपण देणार आहोत सामनावीराचा पुरस्कार आहे नक्कीच आपण पाहिलं तर तो देणार आहोत मिस्टर निशांतला 11 चेंडू आणि 37 धावा फायनल मैच बड़े मंच पे बड़ा वाला पंच मात्र त्याने लगावलाय आणि मॅन ऑफ द मॅच निशांतचे नक्कीच कॅश प्राइज सुद्धा आहे आमच्याकडे ते सुद्धा देतोय आम्ही कारण की सामनावीराचा पुरस्कार आहे तो देण्यासाठी विनंती करेन मी नंदकुमारजी पडवले साहेबांना विनंती करते की नक्कीच आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे त्यांच्यासाठी कारण की मिलिंददादा भोईर यांच्याकडून 500 रुपये आले होते आणि प्रमोद जी पडवले यांच्याकडून 500 रुपये म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि त्यानंतर आपण बघितलं आणखीन आपण बघितलं तर कॅच एक उत्तम पकडली होती आउटफी मध्ये त्या कॅचला सुद्धा इम्प्रेस होऊन नक्कीच मिलिंददादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे प्रदीप आपण सुद्धा या आणि हे कॅश प्राइज देण्यासाठी विनंती करून बुधाजी कुंभार यांना नक्कीच आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक आहे ते द्या खेळाडूंना 500 नक्कीच गुड कॅच पकडला गेला हॅलो
तर आता जाऊया आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि इथे कोण असेल बेस्ट बॉलर तुमच्याकडे कर्नालपाडा तुमच्याकडे पवन सांगतोय मी परंतु इथे बघितलं आपण ना तर विकेट त्याचे भरपूर आहेत त्याने गोलंदाजीमध्ये फलंदाजांना फिरवले गिरवले गोलंदाज आहे क्रिश खेवरे 8 विकेट या स्पर्धेमध्ये त्याने संपूर्ण मालिकेमध्ये मिळवले गेलेत आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती करेन नक्कीच सन्माननीय प्रमोदजी पडवले साहेबांना कारण की त्यांच्या माध्यमातूनच ही स्पॉन्सर्स झालेली ट्रॉफी स्वर्गीय आत्माराम बारक्या पडवले यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट गोलंदाजाची जी ट्रॉफी आहे ती मात्र नक्कीच स्पॉन्सर्स झाली आहे तर आत्ता पाहतोय आपण वळणार आहोत बेस्ट बॅटर इथे कोण असेल तुमच्याकडे इकडून आवाज येते किरण तिकडे तर आवाजच येत नाही तिकडे तर डायरेक्ट नाहीच बोलतात म्हणजे तिकडे पण नको आणि की जसं म्हटलं जाते ना की मग लग्न असलं तर मग असते बँड बाजा आणि बारात नाव आहे किरण बारात आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील दादांच्या शुभ हस्ते नक्कीच ही उत्कृष्ट फलंदाजाची नक्कीच आपण पाहिलं तर ट्रॉफी किरणला मात्र दिली जाते मॅडम ती सिरीज आहे ना ती आम्ही लगेचच नाही देत 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत आणि सहे तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये कमबॅक केलं ज्या संघाने आणि आपल्या हक्काची आणि नक्कीच पहिली ट्रॉफी मात्र त्याने मिळवलाय तो संघ राहिला 3ऱ्या क्रमांकाचा जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघ चला या आणि सगळ्या खेळाडूंना मी विनंती करेन या आणि सगळ्या पाहुण्यांना मी विनंती करेन की आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते ही 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण प्रदान करा चला जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा ट्रॉफी नको का तुम्हाला फक्त 3 मेहनत सगळ्यांनी केली सगळे तर 11च्या 11 धावत होते आणि ट्रॉफी घ्यायला 3 3ऱ्या क्रमांकाचा संघ जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा नक्कीच आनंद आणि जल्लोष असेल कारण की का होईना आपल्या संघाने मात्र नक्कीच भरपूर मेहनत करून एक ट्रॉफी आपल्या घरी आणली आहे आणि तेही सांगतील की आम्ही जुचंद्र गावामध्ये जाऊन नक्कीच खोपरेपाडा विभागामध्ये जाऊन आम्ही एक ट्रॉफी जिंकून आणली आहे आणि नक्कीच अभिमानाने नक्कीच सांगतील आता आपण बघितलं तर रनर अप 2ऱ्या क्रमांकाची टीम मात्र आज सरप्राईज केला मी आधीच उल्लेख केला होता की कलर मॅच होते भगवा वादळ येते काय आणि यस भगवा वादळ आलं होतं आणि जंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा मात्र ठरली आहे रनर अप या स्पर्धेची उपविजेता टीम
नक्कीच आपण पाहिला तर द्वितीय क्रमांकाचं नक्कीच हे पारितोषिक आहे, कॅश प्राईज असेल आणि ही ट्रॉफी आपण पाहतोय. आणि एक चांगली गोष्ट आणखीन एक असेल, काय माहिती आहे का तुमच्यासाठी? 15 टी शर्ट्स असतील आता, जे 5 षटकार ठोकले होते ना, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून मिळतील. कॉंग्रॅच्युलेशन जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीम. नक्कीच चांगला खेळ केला, पण तो थोडं बॅड लक नक्कीच क्रिकेटमध्ये जयपराजय असतात आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग थोडा कमी पडलाय, परंतु नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. चला आता मात्र या ठिकाणी आपण मॅन ऑफ द सिरीज एनी केसेस. हो कुंभारपाडा टीम मॅन ऑफ द आला? सिरीज नको का? थांब थांब थांब, हे काय हे स्वतःच भेटलं म्हणजे निघालं, बाकी काय पण करू दे. असा चालायचं नाही हा. मक्षी घ्या जरा, घाई नका घेऊ. हा टाइम आहे आपल्या जवळ या. आणि आता मग आम्ही असं पुढच्या टायमाला तिसरा असेल ना डायरेक्ट लास्टला देऊ ठेवू. चला एनी केसेस. आता कोण सांगल? कोण ओळखेल का? किरणचं नाव येते इकडे. जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा नाहीये. जय अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा. रुपेश जाधवचं नाव येते. जयेश त्याचे पॉइंट काय आहेत? पॉईंट गेलं तर काउंट केलं तर पक्का हान 224 हान आवरा हान. आता तुमचं कवरं होतं बघा. निश्चितच गोलंदाजाची त्यांनी काढली पूर्ण या स्पर्धेमध्ये वरात. तो आहे मिस्टर किरण बारात ठरला या आई महामाई देवी चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर किरण बारात. डेफिनेटली ही बॅट आपण बघितली आहे ना, ही बॅट आपण पाहिली आहे, स्पॉन्सर्स केली आहे भावेश दादा भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली ही बॅट. त्यानंतर ही ट्रॉफी आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे मॅन ऑफ दी सिरीज साठी. आणि जवळजवळ मोहनदादाने आणखीन काहीतरी दिलंय. यस, आणि कॅश प्राईज सुद्धा दिलाय मोहनदादांच्या माध्यमातून. आणि नक्कीच मोहनदादांचा का उल्लेख करतोय, म्हणजे दिलदार व्यक्ती आहेत आणि नक्कीच मोठ्या मनाची व्यक्ती म्हणजे मोहनदादा. आणि नक्कीच आपण पाहिलं तर मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी किरण बारात ठरला गेला. कॉंग्रॅच्युलेशन्स आपण किरण. आणि आता मात्र ज्याच्या नावाचा झालाय गाजा बाजा आणि आई महामाई देवी या स्पर्धेचा नक्कीच बनली आहे महाराजा टीम आझाद वसई. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं ना जयेश, या टीमचं नाव आहे आझाद वसई. त्या अनुषंगाने मात्र हात खोलून मात्र आझादी प्रमाणे आझाद या ठिकाणी मिळवला जयेश या आई महामाई चषकावरती. हॅलो, पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राईज. त्यानंतर आपण पाहिलं ही आकर्षित चमचमीत अशी ट्रॉफीज. ही ट्रॉफीज मात्र जिंकण्याचं स्वप्न आपण बघितलं ना तर प्रत्येक संघाचं होतं. या स्पर्धेमध्ये तब्बल 36 संघाने सहभाग घेतला, परंतु या 36 पैकी 33 संघाचं स्वप्न मात्र भंगलं गेलं. पण त्या 3 संघाने आपण पाहिलं तर नक्कीच इथे चांगला खेळ केला आणि चांगला खेळ करत आपण पाहिले तरी स्पर्धा मात्र नक्कीच आपल्या नावावर केली आहे. 3 संघाचं अभिनंदन असेल. आझाद वसई टीमचा आभार, नक्कीच अभिनंदन असेल. त्यानंतर हे विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच धन्यवाद डीजे, धन्यवाद. अमोल रावते यांना 1 मिनिट या ठिकाणी बोलवतोय. त्याचनंतर चेतन केंद्र देखील असतील, तुम्ही देखील या, कारण लेजंड प्लेयर आहेत आणि आझाद वसई टीमचा जो वारसा तुम्ही चालवलाय त्याबद्दल निश्चितच 2 शब्द या ठिकाणी आपण बोलायचे आहेत.
कारण पहिल्या दिवसामध्ये बघितलं सर्व युवा खेळाडू आहे आणि होते आणि त्यांच्याकडनं चांगलं